चला तर आज आपण चंद्रपूर बॅट्समनचं पेपर विश्लेषण करूया. ठीक आहे, चला. आता इथे बघा काय सांगितलं, खालीलपैकी कुठली संख्या मूळ संख्या नाही. तर मूळ संख्या कुठली असते, तर ज्या संख्येला एक किंवा त्याच संख्येने भाग जातो ती मूळ संख्या असते. ठीक आहे. आता ह्याच्यामधली कुठली मूळ संख्या नसणार आहे, तर बघून आपण सांगू शकतो की हा 13चा वर्ग आहे. बरोबर, म्हणजे उत्तर काय असणार तुमचं, तर 169. पण बघा ह्याच्याऐवजी समजा मोठा अंक असता आणि आपल्याला माहित नाही की हा ह्याचा वर्ग आहे, 13चा वर्ग आहे, हा तुम्हाला माहित नाही 169, तर मग कशी काढणार. तर लक्षात ठेवा, मूळ संख्या ही नेहमी विषम असते, फक्त 2 ही एकच समसंख्या आहे. ठीक आहे. मग काय करायचं, तर 3ची कसोटी किंवा विभाज्यता लावायची. ठीक आहे. 3ची कसोटी काय असते, तर सर्व अंकांची बेरीज. त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. जर 3ची कसोटीमध्ये पण कुठल्याच संख्येला भाग जात नसेल 3ने, तर मग 7ची यूज करायची. ठीक आहे. आणि 7ची पण कुठेच लागत नसेल, तुम्हाला सापडत नसेल तो मूळ संख्या, तर मग 13ची यूज करायची. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला संख्या भेटतील तेव्हा काय करायचं, आता समजा तुम्हाला भेटला 137 हा भेटला, तेव्हा त्याला 6ने भाग देऊन बघायचं. तर कुठल्याही मूळ संख्येला 6ने जर भाग दिला आपण, तर बाकी ही 5 किंवा 1 राहते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला जर मोठी मूळ संख्या दिली असेल तर ती शोधायला सोपं जाईल. ठीक आहे, समजलं. आता इथे देऊन बघा बरं, ही मूळ संख्या आहे का नाही 6ने, तर 6 दुने 12, खालती आला 1 आणि हे आले 17, 6 दुने 12, बाकी किती राहिली तुमची, तर 5 राहिली. समजलं कसं चेक करायचं. चला पुढे. आता इथे काय सांगितलंय, तर ह्या संख्येस 12ने निशेष भाग जातो, तर आपण प्रश्नचिन्ह जागी कुठला अंक असेल. ठीक आहे. आता 12 काय असतो, 12 ते 4 गुणिले 3 असतो, म्हणजे आपल्याला 4ची कसोटी पण 5 झाला पाहिजे हा अंक, आणि 3ची कसोटी पण 5 झाला पाहिजे. तर 4ची कसोटी काय असते, तर शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. ठीक आहे. आता बघा हे तुम्ही सगळे अंक जर इथे शेवटच्या अंकात ठेवून बघितले ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी, तर त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला 4ने भाग जातो. बघा 5 जर ठेवला 52, तर 52ला 4ने भाग जातो. 3 ठेवला 32, तर त्याला पण 4ने भाग जातो. हा 1 ठेवला तर किती होते शेवटी, तर 12 होणार, मग त्याला पण जातो. 7 ठेवला 72, तर त्याला पण जातो. म्हणजे 4 हा तर 5च आहे. ठीक आहे. आता तुम्हाला चेक करायची तीनाची, तर तीनाची काय असते, तर सगळ्या अंकांची बेरीज. त्या बेरीजेला जर 3ने भाग गेला तर. ठीक आहे. आता ह्यांची बेरीज किती होईल, प्रश्नचिन्ह सोडून जे अंक आहेत त्यांची, तर 8 ना 4 12, 12 ना 5 17, आणि 17 ना 2 19, म्हणजे 19 पर्यंतच आपल्याला अंक ऑलरेडी आपली बेरीज झालेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला ती बेरीज ह्या प्रश्नचिन्ह जागी वाढणार आहे ना, बरोबर, अंक ठेवल्यानंतर. आता तीनाच्या पाड्यात 19 नंतरचा अंक कुठला आहे, 3चा कटरा, 3 7 21, म्हणजे 21 पर्यंत. तर 19 नंतर 21 आणण्यासाठी किती वाढवावे लागतील आपल्याला, तर 2 लागतील. पण इथे 2 आहेत का आपल्याला पर्यायामध्ये, तर नाही, म्हणजे आपण 2 ही संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवू शकत नाही. ठीक आहे. मग आता 21च्या पुढच्या नंतर 3ने भाग जाणारा कुठला अंक आहे, तर 3 8 24 असतात, म्हणजे आपल्या 19 मध्ये किती वाढवावे लागतील, तर 5 वाढावे लागतील. ठीक आहे. आता 5 तर आहे आपल्याकडे अंक इकडे 5, मग 5 ठेवून बघा इथे प्रश्नचिन्ह जागी, तर 5 ठेवला तर आपण काय होणार, तर 5 आपण ऑलरेडी बघितलं 4ने तर भाग जाणारच आहे, आणि मग 3ने सुद्धा जाणार. ठीक आहे. याचा अर्थ या पूर्ण संख्येला 12ने भाग जाईल. ठीक आहे. समजलं कसं करायचं. चला आता इथे काय सांगितलं, 105 ते 999 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत, कसं काढायचं, तर बघा पहिल्यांदा आपण समसंख्या काढू. ठीक आहे. आता ह्या अंकांमध्ये शेवटची समसंख्या कुठली असणार आहे, तर 998 असणार आहे. 999 विषम आहे, आणि त्याच्यातनं काय करायचं, तर ही 105 आहे. बरोबर आहे, आपल्या 105 ते 999 सांगितलंय, म्हणजे ह्याच्या आधीची आपली समसंख्या कुठली असणार आहे, तर 104 आहे. ठीक आहे. मग 104 त्याच्यातनं वजा करायचे आणि छेद 2 करायचे, तर बघा किती येते, तर हे 4, हे 9, आणि 9तनं 1 गेला 8, 894 छेद 2, म्हणजे किती होणार, बेचोक 8, बेचोक 8, आणि बेसाती 14, म्हणजे 447 ह्या समसंख्या. ठीक आहे. आता कुठे कुठे आहे बघा ऑप्शन मध्ये, इथे आहे आणि माझ्या मताने कुठेच नाहीये. ठीक आहे. म्हणजे आपला उत्तर हेच असणार. ठीक आहे. आता आपण विषम पण बघूया कशा काढायच्या. ठीक आहे. तर शेवटची विषम संख्या कुठली आहे, तर 999 आहे. बरोबर आहे. वजा काय करायचं, तर ह्या अंकाच्या अगोदरची, कारण आपण ह्या अंकापासून मोजतोय म्हणून ह्या अंकाच्या अगोदरची विषम संख्या. ठीक आहे. काय असणार आहे, तर 103 छेद 2, म्हणजे काय होणार, तर 9तनं 3 गेले तर 6, 9तनं 0 गेले 9, आणि 9तनं 1 गेला 8, म्हणजे 896 छेद 2 येणार. ठीक आहे. मग बेचोक 8, बेचोक 8, 1 बे 8 ही 16, म्हणजे किती आलं, तर 448. बघा आपलं उत्तर ऑलरेडी भेटलेलं आहे. समजलं कसं करायचं. चला आता इथे काय सांगितलं, खाली दिलेल्या अपूर्णापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता, सोपेच अंक दिलेले आहेत. ठीक आहे. 7/3, परत 5/4. तर ह्यांचं कसं करायचं, तर ह्यांचा तिरकस गुणाकार करायचा. 7 चोक 28, 5 तिरिक 15. त्याच्यामध्ये मोठा कोण होणार, तर हा 28 मोठा आहे, म्हणजे 7/3 हा मोठा आहे. असंच तुम्ही ह्या दोघांसोबत करून बघायचं. ठीक आहे. किंवा एक दुसरी मेथड सांगतो, काय करायचं आहे, छेदाचे अंक आहेत ना हे समान करायचे आपण. ठीक आहे. कसे करायचे, तर ह्या सगळ्यांचा मसावी किंवा सॉरी लसावी घ्यायचा. ठीक आहे. ते लसावी किती येणार, तर मूळ संख्या किती होणार, ह्याच्यामध्ये हा 2चा वर्ग आहे. ठीक आहे. हा तर 2 मूळ संख्या आहे. ठीक आहे. हे 3 मूळ संख्या आहे, आणि इथे काय होणार, 2 गुणिले 3, म्हणजे इथे काय होणार, फक्त 2च मूळ संख्या, 2 आणि
3 आणि इथे 2चा वर्ग आहे म्हणजे किती होणार तर 12 होणार. ठीक आहे. आता आपल्या ह्यांचा छेद 12 करायचा. ठीक आहे. तर ह्या संख्येमध्ये कसा छेद 12 करणार तर खालती 4ने गुणायला लागेल म्हणजे वरती पण 4ने गुणायला लागेल म्हणजे 7 चोक 28 छेद 12 ही पहिली संख्या झाली. पुढे काय करायला लागणार इथे 4 त्रिक 12 3ने गुणायला लागेल वरती पण 3ने गुणायचं 5 त्रिक 15 इथे 12. ह्या संख्येमध्ये इथे पण तसंच करायचं तर इथे 6ने गुणायचं वरती पण 6ने गुणायचं 6 त्रिक 18 आणि खालती 12 आणि इथे काय करायचं 2ने गुणायचं वरती आणि खालती. ठीक आहे. 6 दुने 12 आणि 11 दुने 22. आता समजून गेलं तुम्हाला कुठली लहान संख्या आहे तर ही लहान संख्या आहे 15/12 म्हणजे काय तर 5/4 वाली. ठीक आहे. समजलं म्हणजे बघा तुम्हाला ज्या पद्धतीने जायचं आहे त्या पद्धतीने जा. ठीक आहे. चला आता ह्या गणितामध्ये बघा पॉईंट किती घरानंतर आहे वरती तर 3 घरानंतर आहे आणि इथे किती आहे तर 1 घरानंतर आहे म्हणजे काय करायचं तर 3 वजा 1 म्हणजे किती तर 2 म्हणजे हा अंशातला पॉईंट आहे तो 2 घरं कुठे जाणार तर डावीकडून आपल्याला इथे लावायला लागणार ना. समजलं कसं ते बघा परत दाखवतो 1 मिनिट. ठीक आहे. तर 10/701. ठीक आहे. छेद तुमचं काय असणार तर 1000 असणार बरोबर आहे आणि खालती काय असणार तर 87 पॉईंट छेद 10 असणार म्हणजे हा शून्य जाणार हा शून्य जाणार म्हणजे पॉईंट किती घरानंतर लागणार तर 107.01 असं लागणार ना 2 घरानंतर. म्हणून सांगतो तुम्हाला तर तुम्ही 3तनं 1 वजा केली तर 2 होणार म्हणजे 2 म्हणजे तुम्हाला इथनं 2 घरानंतर तो पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे काय होणार तर 10 7 आणि हा पॉईंट इथे आला आणि 0 1 छेद काय तर 87 बरोबर काय तर 1.23. आता ह्याच्या छेदाला पण 100च असणार आहेत आणि ह्याच्या छेदाला पण 100च असणार आहे आणि 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणजे पॉईंट तुमचा निघून जाणार. ठीक आहे. दोन्ही साईडचा म्हणजे काय होणार 107.01 छेद 87 आणि इथे काय होणार तर 123. आता बघा आता सेमच आहे हे 123 जर तुम्ही इथे आणले आणि 87 इथे गेले म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे तर 87च येणार आहे पण पॉईंट किती घरानंतर लावायचं आहे ते महत्वाचं आहे. ठीक आहे. तर किती घरानंतर लावणार तर बघा वरती किती घरानंतर आहे तर 5 घरानंतर आहे पॉईंट खालती किती आहे तर 1 घरानंतर आहे म्हणजे 5 वजा 1 म्हणजे किती घरानंतर लावणार तर 4 घरानंतर लावणार. ठीक आहे. आता हा 1 झाला 2 झाला हे 3 आणि हा 4 म्हणजे पॉईंट कुठे लागणार तर इथे लागणार. ठीक आहे. म्हणजे 0.087 म्हणजे क तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. आता हे का तुम्हाला दाखवलं तर कसा उत्तर येणार ते करण्यासाठी दाखवलं बाकी तुम्हाला हेच करायचं सोडवायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्याच्याकडे बघून तुम्हाला समजलं पाहिजे की हे 123 जर इथे आले तर 8.7 इथे जाणार म्हणजे 8.87 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मग पॉईंट किती घरानंतर द्यायचं आहे ते ठरवायचं. ठीक आहे. चला आता इथे काय सांगितलं एका मुलीस इंग्रजीमध्ये 30 पैकी 21 गणितात 50 पैकी 30 आणि इतिहासात 40 पैकी 20 व शास्त्रात 25 पैकी 18 गुण मिळाले तर तिला कुठल्या विषयात सर्वाधिक गुण मिळाले तर इंग्लिशमध्ये किती आहेत तर 30 पैकी 21 मॅथ्समध्ये किती तर 50 पैकी 30 हिस्ट्रीमध्ये किती तर 40 पैकी 20 आणि शास्त्र किती म्हणजे सायन्समध्ये किती तर 25 पैकी 18. ठीक आहे. आता तुम्हाला फक्त यांची तुलना करायची अपूर्णांकाची पहिल्यांदा हा घ्या आणि हा अपूर्णांक यांची तुलना करा कशी होणार 21/30 आणि 18/25. ठीक आहे. आता 25 गुणिले 21 किती होणार तर 25 एके 25 2 25 दुने 50 आणि 2 52 म्हणजे 525 होणार आणि 18 गुणिले 30 किती होणार तर 18 त्रिक 54 म्हणजे 540 होणार म्हणजे मोठा कोण तर हा. समजलं म्हणजे तुमचा इंग्लिश हा विषय गेला. ठीक आहे. आता राहिले कोणते तर हे 2 विषय राहिले. आता एक काम करा ह्याचा 0 घालवा ह्याचा 0 घालवा म्हणजे इथे किती होणार मॅथ्सला 3/5 होणार आणि इथे किती 2/4 आहे म्हणजे किती तर 1/2 होणार. ठीक आहे. आता एक काम करा 5 ने 3ला भाग द्या किती होणार तर 500 आणि पॉईंट येणार आणि 5 × 30 इथे किती होणार तर 0.5 का तर अर्धा आहे बरोबर आहे. आता आपला आलेला कुठला तर 18.25 18ला 25ने भाग द्या किती होणार 2500 आणि 25×7 75 असे 181 असणार ना. म्हणजे बघा आता कोण मोठा आहे हा 0.6 आहे 0.5 आहे आणि हा 0.7 आहे म्हणजे मोठा कोण आहे तर 18/25. समजलं म्हणजे काय तर शास्त्र. ठीक आहे. समजलं. चला आता इथे बघा एका वस्तूची किंमत 20%ने वाढली व 20%ने कमी केली तर व्यवहारात किती टक्के वाढ अथवा घट होईल किंवा नफा आणि तोटा होऊ शकतो. ठीक आहे. आता आठवा मी नफा आणि तोटामध्ये तुम्हाला शिकवलं होतं जर एखाद्या वस्तूची किंमत जर तुम्ही X% वाढवली आणि X%नेच कमी केली तर नेहमी काय होतो तर तोटा होतो. ठीक आहे. आता तुम्हाला नफा तोटा जर बघायचा असेल तर माझे मी इथे आय बटनमध्ये व्हिडिओ येईल त्याच्यावर तुम्ही आय बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला ते नफा तोटाचे किती प्रकार आहेत ते समजून जाईल. ठीक आहे. मी व्यवस्थित शिकवलं त्याच्यामध्ये. तर बघा तर किती तोटा होतो तर x² छेद 100 एवढा तोटा होतो म्हणजे काय तर x किती आहे तर 20 ने वाढवतो ना आपण 20नेच कमी करतोय म्हणजे 20² छेद 100 20² किती तर 400 छेद 100 म्हणजे हे 2 शून्य गेले हे 2 म्हणजे किती राहिले तर 4% हा तोटा होतो किंवा घट होते. ठीक आहे उत्तर तर हे बघा आहे हे लिहायचं नाही वाढ घट होते. ठीक आहे. चला आता इथे काय दिलं चौरसाची बाजू 16% वाढवल्यास त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असते तर बाजूचा वर्ग
तर आपण काय करूया, बाजू आहे ना चौरसाची ती ए घेऊया. ठीक आहे, म्हणजे बाजू ए चा वर्ग. ठीक आहे, आता पहिली समजा क्षेत्रफळ किंवा बाजू ही ए होती, ती आपण 16% वाढल्यावर किती होणार बाजू, तर ए गुणिले 116/100 म्हणजे किती, तर 1.16 ए. ठीक आहे, म्हणजे आता बाजू किती झाली, तर 1.16 ए झाली. ठीक आहे, आता ह्या बाजूचं आपण नवीन नवीन क्षेत्रफळ काढू. ठीक आहे, हा नवीन चौरस झाला. ठीक आहे, ह्याचं क्षेत्रफळ काय येईल, तर 1.16 ए आणि ह्याचा सगळ्यांचा वर्ग. ठीक आहे, आता ए चा वर्ग तर माहिती तुम्हाला, ए चा वर्गच राहणार. ठीक आहे, 1.16चा वर्ग काढा. तो कसा काढायचा, तर 116चा वर्ग घेऊया पहिल्यांदा. कसा काढणार, तर 6चा वर्ग घ्या. किती, तर 36, हा 6 आणि हे 3 आले. ठीक आहे, हातचे. आता पुढची संख्या कुठली आहे, तर 11 आहे. ठीक आहे, मग काय करायचं, 2 गुणिले 11 गुणिले 6 करा. तर किती होणार, 11 दुने 22 आणि 22 सक 32 असे आणि 3 135 म्हणजे किती होणार, हे 5 आले आणि हातचे किती आले, तर 13 आले. आता जे शेवटच्या आहे तिकडे 11चा वर्ग घ्या. 11चा वर्ग काय असतो, तर 121 अधिक 13 म्हणजे किती आले, तर 4 3 आणि 1 म्हणजे 134 आले. बरोबर आहे. आता हा झाला तुमचा 116चा वर्ग. ठीक आहे, आता आपल्याला पॉईंट लावायचे. तर पॉईंट जर 2 घरानंतर असेल तर त्याचा वर्ग केल्यानंतर किती घरानंतर लागणार, तर 4 घरानंतर लागणार. म्हणजे किती, 1 2 3 आणि 4 म्हणजे किती लागले, तर 1.345 आणि 6 ए वर्ग, ए चा वर्ग. ठीक आहे, हे नवीन क्षेत्रफळ झालं. ठीक आहे तुमचं. आता पहिलं क्षेत्रफळ कितीने होतं, तर 1 ए होतं ना, 1 ए चा वर्ग होता. आता किती झालं, तर 1.34 ए चा वर्ग झाला. 3 4 5 6 ए चा वर्ग झाला. बरोबर आहे, म्हणजे कितीने वाढलं, तर हे वजा हे करा. ह्याच्यातनं हे एक वजा केलं तर किती होणार, तर 0.3456 आणि होतं किती आपलं अगोदरच, तर 1 होतं. आपल्या टक्क्याने वाढलं विचारलं ना, किती टक्क्याने म्हणून. ठीक आहे, गुणिले 100 करा टक्क्याने म्हणून. तर किती होणार, तर हा तर एकच आहे. आता हा पॉईंट कुठे घडणार, तर 2 घरं इथे सरकणार का, तर 100ने गुणलाय म्हणून. ठीक आहे, म्हणजे किती होणार, तर 34.56. समजलं. चला, आता इथे सांगितलं एक वस्तू 80 रुपयास विकल्याने त्या वस्तूच्या खरेदी इतका नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत विचारलं. ठीक आहे, आता खरेदी किंमत काय असते, तर विक्री किंमत वजा नफा असतो ना. जर तुम्हाला तिकडे नफा झालाय म्हणजे काय, तर विक्री किंमत वजा नफा. पण त्याने आपल्याला काय सांगितलं आहे, तर वस्तूच्या खरेदी इतकाच नफा आहे. म्हणजे नफा काय घ्यायचा आपण इथे, तर खरेदी किंमत एवढाच आहे. बरोबर आहे, वजा ही विक्री. ठीक आहे, बरोबर काय आहे, तर खरेदी किंमत आहे. आता ही खरेदी किंमत ह्या साईडला आली म्हणजे काय होणार, तर 2 खरेदी किंमत. ठीक आहे, 1 अधिक 1 2 होणार आणि इकडे तर विक्री किंमत म्हणजेच काय, तर खरेदी किंमत काय असणार, तर विक्री किमतीच्या अर्धी असणार. हा 2 परत खालती जाणार विक्री किमतीच्या. ठीक आहे, तर विक्री किंमत किती आहे, तर आपण 80 रुपयाला विकलाय. बरोबर आहे, त्याने म्हणजे 80/2 म्हणजे किती होणार खरेदी किंमत, तर 40 होणार. समजलं. चला, आता बघा परत तसाच धर्तीचा एक प्रश्न आहे. ठीक आहे, एका वस्तूची विक्री किंमत नफ्याच्या 6 पट आहे. काय सांगितलं आहे, तर विक्री किंमत ही नफ्याच्या 6 पट आहे म्हणजे गुणिले 6. ठीक आहे, तर त्याने आपल्याला काय विचारलं, शेकडा नफा किती. ठीक आहे, तर नफा काय असतो, तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे विक्री किंमत जर मोठी असेल खरेदी किंमतीपेक्षा तर नफा होतो, म्हणून विक्री किंमत वजा खरेदी किंमत. पण इथे आपल्याला माहिती आहे की विक्री किंमत काय आहे, तर नफा गुणिले 6 किंवा 6 नफा. ठीक आहे, मग इथे टाका 6 नफा वजा खरेदी किंमत आणि इथे काय आहे, नफा. आता हा नफा ह्या साईडला जाऊन द्या आणि ह्याच्यातनं वजा होणार म्हणजे किती होणार, तर 5 नफा होणार आणि खरेदी किंमत वजा आहे ती इथे केल्यावर काय होणार, तर अधिक होणार म्हणजे काय होणार, तर खरेदी किंमत. ठीक आहे, झालं. आता आपल्याला खरेदी किंमत भेटली, तर काढा टक्के नफ्याची टक्केवारी काढा. ठीक आहे, काय येणार, तर नफा किती झालाय, कशावर घेतात नफा टक्केवारी कशावर घेतात, तर खरेदी किमतीवर. खरेदी किंमत काय आहे आपली, तर 5 नफा आहे गुणिले 100 म्हणजे नफा नफा गेला म्हणजे 1/5 आलं. बरोबर आहे, म्हणजे 5 1 5 5 2 10 म्हणजे 20% एवढा आपल्याला नफा झाला. समजलं. चला, आता इथे काय सांगितलं, एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 8 पट होते, तर व्याजाचा दर किती. ठीक आहे, तर मुद्दल काय आपण घ्यायची आहे, तर पी असतो आपला मुद्दल. बरोबर आहे, आणि चक्रवाढ व्याजात रास काढायचं सूत्र काय असते, तर रास बरोबर काय असते, तर रक्कम किंवा आपण तो पी घेतो ना, पी कंसामध्ये 1 अधिक दर छेद 100 आणि त्याचं काय असते, टी हा घातामध्ये असतो. ठीक आहे, म्हणजे टाइम. ठीक आहे, आता त्यांनी रास किती सांगितलं आपल्याला, किती होते 3 वर्षात, तर 8 पट होते म्हणजे ह्या रकमेच्या 8 पट होते म्हणजे किती होणार, तर 8p आणि हा p 1 अधिक r आपल्याला काढायचा आहे छेद 100 आणि टी किती आहे, तर 3 वर्ष. आता हा p गेला. ठीक आहे, राहिले काय, तर 8 बरोबर 1 अधिक r छेद 100 आणि ह्याचा घन. आता हा घनमूळ आहे इथे. ठीक आहे, सॉरी घन आहे, तर इथे इथे गेल्यावर काय होणार, तर ते घनमुळात 8 जाणार. ठीक आहे, म्हणजे किती होणार, तर 8 कसला घन असतो, तो 2चा. बरोबर काय, तर 1 अधिक r छेद 100. झालं सोपं. 2 वजा 1 किती, हा 1 इकडे वजा होणार म्हणजे किती आले, तर 1 बरोबर r छेद 100 म्हणजे r बरोबर काय आलं तुमचं, तर 100% आहे उत्तर आहे. समजलं. चला, आता इथे काय झालं, 5 लोकांची सरासरी उत्पन्न 2100 रुपये म्हणजे किती टोटल होणार, 5 गुणिले 2100.
ठीक आहे, व दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500 रुपये आहे. म्हणजे 10 गुणिले 1500 हे टोटल झाले. तर 15 लोकांचे सरासरी उत्पन्न किती? आता ह्यांची बेरीज करा ह्या टोटलची आणि छेद काय करा 15 जणांची काढायची म्हणून 15 ने भाग करा. तर बघा कितीचा भाग लागतोय. तर बघा आता तुम्हाला दोघांना पण हे करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे इकडे 5चा लागतो, इथे पण 5 दुने 10चा लागणार. ठीक आहे, आणि मग इथे खालती द्यायचा 5 त्रिक 15. ठीक आहे, का तर बघा हे अधिक चिन्ह आहे मध्ये आणि हे आहेत ह्याच्या खालती पण 15च असणार होते आणि ह्याच्या खालती पण 15 येणार होते, पण आपण एकच 15 घेतलाय म्हणून. ठीक आहे, आता बघा 3 आले, 3चा भाग लागतो, 3 1 3, 3 7 21 आणि 0 0 आणि इथे पण द्यावं लागेल 3 5 15 आणि 0 0. आता वरती काय राहिले फक्त तर 700 अधिक हे 500 दुने 1000 म्हणजे किती आलं तुमचं उत्तर? तर 1700 आहे उत्तर. आहे. समजलं कसं करायचं? चला आता इथे कसं सांगितलं एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे एका चाचणीतील सरासरी गुण 10 आहेत. ठीक आहे, म्हणजे टोटल गुण किती झाले? 20 विद्यार्थ्यांचे 10 प्रमाणे तर 200 गुण झाले. ठीक आहे, पुढे सांगितलं जर त्यातील 4 विद्यार्थी वर्गाबाहेर गेले तर त्या विद्यार्थ्यांची सरासरी 1 गुणाने वाढते. म्हणजे 4 जण ह्याच्यातनं कमी झाले तर जे राहिलेले विद्यार्थ्यांची सरासरी किती वाढते? तर 1 गुणाने वाढते. म्हणजे आता किती झाले? ते 16 झाले. 4 जण बाहेर गेले. ठीक आहे, ह्याच्यातनं वजा 4 झाले आणि सरासरी जी 10 होती पहिली ती आता किती होणार? तर 11 झाले. म्हणजे टोटल किती होणार? तर 16 एके 16 हा 1 ना 16 एके 16 1 17 म्हणजे 176 झाले. ठीक आहे, तर त्याने आपल्याला तेच विचार बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांची सरासरी गुण किती. आता हे टोटल गुण काढा किती राहिलेत बाहेर गेले त्यांचे. 10तनं 6 गेले 4, 9तनं 7 गेले 2 म्हणजे 24 हे मार्क ह्या 4 जणांना भेटलेत. पण आपल्याला सरासरी सांगितलंय म्हणून काय तर 4ने भागा म्हणजे किती होणार? 4 × 24 म्हणजे उत्तर काय येणार त्यांचं सरासरी 6 येणार. समजलं? चला आता इथे काय झालं सीमा व राजश्री यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे. राजश्री व अतुलच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. तर सीमा राजश्री आणि अतुल यांच्या वयाचे गुणोत्तर काढा. म्हणजे त्यांचं जॉईंट आपल्याला गुणोत्तर सांगितलंय. समजलं? जॉईंट करायचं गुणोत्तर. आता ही कोण आहे? तर सीमा आहे. ही कोण आहे? राजश्री आहे. यांचं काय सांगितलंय? 3:1 सांगितलंय. ठीक आहे, आता इथे कोण आहे? तर राजश्री आहे आणि हा कोण आहे? तर अतुल आहे. ह्यांचं काय सांगितलंय? 2:3 आहे. आता राजश्री दोन्ही ठिकाणी कॉमन आहे, बरोबर आहे ना. तर आपण काय करायचं? राजश्रीचे इथे 2 आहेत म्हणजे आपण ह्या पूर्ण गुणोत्तराला इथे 2ने गुणायचं आणि ह्या पूर्ण गुणोत्तराला हा 1 जाऊन 1ने गुणायचा. पण 1ने गुणला तर तेच राहणार आहे गुणोत्तर, बरोबर आहे. मग इथे काय गुणोत्तरात चेंज होणार? तर 3 दुने 6 आणि हे गुणोत्तर इथे काय होणार? तर 2 एके 2 इथे काय होणार? 1 2 2 म्हणजे 2 झाले, बरोबर आहे राजश्रीसाठी. आणि इथे काय होणार? तर 3 3 तसे राहणार. ठीक आहे, म्हणजे आता गुणोत्तर बघा काय झालं? तर 6 2 2 3. समजलं? सोपंच आहे. ठीक आहे, चला आता इथे सांगितलं 7 विद्यार्थी 7 प्रकल्प 7 दिवसात पूर्ण करतात. एक विद्यार्थी एक प्रकल्प पूर्ण करायला किती दिवस घेईल? आता 7 प्रकल्प जे आहेत ते किती दिवसात होतात? तर 7 दिवसामध्ये होतात. ठीक आहे, तर एक प्रकल्प किती दिवसामध्ये होईल? एक प्रकल्प एका दिवसातच होईल. ठीक आहे, 7/7 होणार. पण हे कोण करणार एक दिवसात एक प्रकल्प? तर 7 विद्यार्थी करणार ना. विद्यार्थी तेवढेच आहेत. पहिले ते 7 दिवसात 7 करत होते, आता ते एका दिवसात 1 करतात. पण आपल्याला त्याने एक विद्यार्थी विचारलाय तर 7 विद्यार्थी एक प्रकल्प करायला 1 दिवस घेतात. तर एक विद्यार्थी किती घेणार? जास्ती घेणार ना, गुणिले 7 होणार. म्हणजे किती होणार? तर 1 गुणिले 7 दिवस म्हणजे किती? तर 7 दिवस घेणार. ठीक आहे, समजलं? चला आता इथे काय सांगितलं ए व बी एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे काय करायचं? ए अधिक बी किती दिवसात करतात? तर 12 दिवसात करतात. ठीक आहे, बी आणि सी मिळून किती दिवसात करतात? तर 15 दिवसात करतात. सी आणि ए मिळून किती दिवसात करतात? तर 20 दिवसात करतात. तर त्याने विचारलं आपल्याला बी किती दिवसात करेल. ठीक आहे, आता काय करायचं? ह्या तिघांचा दिवसांचा लसावी घ्यायचा. का तर आपल्याला पूर्ण काम म्हणजे टोटल काम किती आहे ते आपण ठरवायचं. ठीक आहे, ते मानायचं ऍक्च्युली. ठीक आहे, लसावी काय येणार ह्यांचा? तर 60 येणार. बघा का तर 12ने 60ला पण भाग देतो. 12 पंचन 60, 15 चोक 60 आणि 20 त्रिक 60 म्हणजे त्यांचा लसावी किती आला? तर 60 आला. म्हणजे हे आपलं काय झालं? टोटल काम. ठीक आहे, हे आपण मानलंय. ठीक आहे, आता एका दिवसामध्ये हे ए अधिक बी किती करणार एका दिवसामध्ये? तर हे 12 हे 60ला भागा म्हणजे किती होणार? तर 12 पंचन 60 म्हणजे ए अधिक बी किती काम करणार एका दिवसामध्ये? तर फक्त 5 काम करणार. ठीक आहे, बी अधिक सी किती करणार? 15 चोक 60 म्हणजे 4 काम करणार आणि सी अधिक ए किती करणार? तर 20 त्रिक 60 म्हणजे 3 काम करणार. ठीक आहे, आता आपल्याला त्यांचं एका दिवसाचं काम भेटलं. ठीक आहे, तर करा ह्यांची ऍडिशन किती होणार बघा. तर ए दोनदा आहे, बी दोनदा आहे, सी दोनदा आहे. म्हणजे काय होणार? 2 कंसात ए अधिक बी अधिक सी. ठीक आहे, बरोबर काय होणार? तर 5 आणि 4 9 आणि 3 12 बे के बे बेसक 12 म्हणजे ए अधिक बी अधिक सी किती आला? 6 काम आले. ठीक आहे, तर आपल्याला काढायचं कोणाचं आहे? तर बीचं काढायचं. म्हणजे आपण ए अधिक सी किती घ्यायचं इथे? तर ए अधिक सी किती आहे? तर 3 आहे. म्हणजे बी आणि हे ए अधिक सी त्या साईडला घालवा 3. ठीक आहे, म्हणजे 6 वजा 3 किती होणार? तर 3. म्हणजे बी हा एका दिवसात किती काम करतो? तर 3 एवढं काम करतो. ठीक आहे, तर त्याला 60 काम करायला किती किती दिवस लागणार? तर 60/3 एवढं लागणार. ठीक आहे, म्हणजे किती दिवस लागणार? तर 20 दिवस लागणार. समजलं कसं करायचं? चला आता इथे काय सांगितलं? एक ट्रेन 40
मीटर पर सेकंद वेगाने गेल्यास त्याच दिशेने एकाच दिशेने 6 मीटर पर सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 12 सेकंद उलट, तर त्या ट्रेनची लांबी किती? तर दोघं पण कुठल्या साईडला जात आहेत? तर एकाच साईडला जातात. याचा अर्थ काय होणार? त्यांचा वेग एकामधनं एक वजा होणार, त्यालाच काय म्हणतात? तर सापेक्ष गती म्हणतात. ठीक आहे, म्हणजे किती होणार त्यांची गती? तर 40 मीटर पर सेकंद वजा किती? तर 6 मीटर पर सेकंद, म्हणजे किती होणार? तर 34 होणार. हा काय झाला? त्यांचा सापेक्ष गती झाली. ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचं आहे? तर ट्रेनची लांबी काढायची. म्हणजे काय काढायचं आहे? तर अंतर काढायचं आहे. अंतर बरोबर काय असते? तर वेग गुणिले वेळ. वेळ किती दिली आपल्याला? तर 12 सेकंद दिले, म्हणजे 34 गुणिले 12 बरोबर काय ना? तर 12 चोक 48, 4 12 त्रिक 36 आणि 4 40, म्हणजे किती आलं तुमचं उत्तर? तर 408 मीटर. समजलं? चला, आता इथे का दिलाय? 81 बरोबर 27चा x घात दिलाय. बरोबर आहे, तर 81 कसला वर्ग असतो? तर 9चा असतो. बरोबर, 9चा वर्ग घेतला. बरोबर आहे. 27 कसला घन असतो? तर 3चा घन असतो. ठीक आहे, आणि त्याचा x घात आहे. बरोबर, आपल्या x ची किंमत काढायची आहे. आता 9 काय असते? तर 3चा वर्ग असतो, म्हणजे 2 आणि ह्याचा पण वर्ग. बरोबर काय? तर 3चा हा घन गुणिले हा x होणार, म्हणजे किती होणार? 3चा 3x होणार, आणि ह्या साईडला काय होणार? 2 गुणिले 2 तर 4 होणार. म्हणजे काय आलं बघा? बेस समान झाले. 3x बरोबर काय होणार? तर 4 होणार. x बरोबर काय होणार? तर 4/3 होणार. आहे उत्तर? तर आहे. चला, आता इथे बघा काय दिले? 24 कागदाची एक वही, याप्रमाणे 40 वह्या तयार केल्या. म्हणजे टोटल कागद किती यूज केली? तर 24 गुणिले 40, म्हणजे किती? तर हा 0, 4 चौक 16, 1 4 दुने 8 ने 1 9, 960 ही टोटल कागद वापरली. ठीक आहे, तर पुढे सांगितलं 32 कागदाची एक वही, याप्रमाणे वह्या तयार केल्या असत्या तर किती वह्या तयार झाल्या असत्या? तर आपल्याला 960 कागद भेटल्यात, छेद 32 करा, म्हणजे आपल्याला किती वह्या तयार होतील ते समजेल. ठीक आहे, कितीचा भाग लागेल बघा? तर 8चा लागेल. 8 एके 8, 8 दुने 16 आणि 0, 8 चौक 32, परत 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि 0 0. ठीक आहे, म्हणजे किती लाख होतील? तर 30 वह्या तयार होतील. ठीक आहे, समजलं? चला, आता इथे सांगितलं खालील अंकगणित श्रेणीचे कितवे पद 560 आहे. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या. अंकगणित श्रेणीचा जर एखादा पद काढायचं असेल, त्याचा सूत्र काय असते? तर ए एन बरोबर ए अधिक एन वजा 1 आणि डी. डी काय असते? तर वाढ असते, कितीने वाढ होते ती. ठीक आहे, एन काय असतो? तर टोटल किती पद आहेत ती. ठीक आहे, ए काय असते? तर पहिलं पद असते. ठीक आहे, आणि ए एन काय असते? ते तर हे nthव पद असते. म्हणजे आता इथे किती दिलंय? ते 560 दिले nthव पद आपल्याला. ठीक आहे, पहिलं पद काय आहे? तर 2 आहे, 2 अधिक टोटल किती आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे किती पद आहेत ते आपल्याला काढायचे. ठीक आहे, म्हणजे n वजा 1, आणि फरक कितीचा आहे बघा? 2 आणि 11 मध्ये हा फरक कितीने कितीने वाढत चाललाय? तर 9ने वाढत चाललाय, म्हणजे डी बरोबर काय? तर 9. झालं सोपं. आता काढा. 560 वजा हे 2 इकडे वजा होणार, म्हणजे किती? 558 बरोबर काय? तर n वजा 1 आणि हा 9. आता 9चा भाग लागतो बघा? 9 एके 9, 9 सक 54 आणि 1 9 दुने 18, म्हणजे n वजा 1 बरोबर 62 आला. तर हा वजा 1 इथे गेला, म्हणजे किती होणार? तर 63 होणार, म्हणजे n बरोबर काय? तर 63. याचा अर्थ हे 560व पद कितवं आहे? तर 63 आहे. समजलं? चला, आता हे बघा, हे थोडंसं ट्रिकी आहे. ठीक आहे, इथे त्यांनी काय केलंय? तर ह्यानी थोडंसं असं पेन फिरवलंय म्हणून व्यवस्थित दिसत नाही. इथे ए आहे. ठीक आहे, पहिले, नंतर ए बी होतो त्याचा, नंतर काय होतो? ए बी सी, नंतर ए बी सी डी. ठीक आहे, नंतर वाढत वाढत जाते. ठीक आहे, तर या श्रेणीमध्ये 100 या स्थानी कुठलं अक्षर येईल हे विचारलंय. ठीक आहे, याचा अर्थ काय होतोय बघा? हा ए आहे, हे पार्ट करा तुम्ही. ठीक आहे, एका पार्टची व्हॅल्यू किती आहे? तर 1 असते, नंतर वाढत जाते ना, 1 होते, नंतर 2 होते, नंतर इथे किती होणार? 3 होणार, नंतर इथे किती होणार? पुढे ते 4. तर अशी आपण 10 पर्यंत केली तर किती होणार? तर पहिल्या 10 संख्यांची बेरीज किती असते? तर 55 येणार. पण आपल्याला 100 पाहिजे, आता आपण 100व स्थान काढतोय. म्हणजेच काय? तर पहिल्या 15 ह्याची करून बघूया स्थानांची बेरीज, म्हणजे किती होते? 100 होते का बघूया. सॉरी, 15 पार्टची करतोय आपण. 15 पार्टची करून बघूया. तर कशी करणार? 15 पार्टची बेरीज कशी काढणार? सोपं आहे. सूत्र काय आपलं? n कौसामध्ये n अधिक 1/2 पहिल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, म्हणजे पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांची बेरीज. ठीक आहे, म्हणजे काय? तर 15 गुणिले 16 छेद 2, 2 8 16 आणि 15 8 20 असे, म्हणजे ती 100 पेक्षा जास्त जाते 20. मग काय करा? तर 15 ऐवजी आपण 13 घेऊया, अजून 2 खालती येऊया खरं. ठीक आहे, 13 आणि 13 अधिक 1 किती? तर 14. ठीक आहे, गुणिले 14 छेद 2, 2 7 14, 13 7 91, म्हणजे ही 100 पेक्षा पण कमी झाली. कितीने कमी झाली? तर 9 अधिक करावे लागतील. ठीक आहे, तर आपण काय करूया? पहिले 91 कुठलं पद येते ना, कुठला अक्षर येते ना, ते शोधूया. ठीक आहे, आणि त्याच्या पुढे 9 घरं जाऊया. तर काय भेटलं आपल्याला?
तर 13 पार्टची किती स्थानपर्यंत जाऊ शकतो आपण, तर 91 स्थानापर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे 14वा पार्ट मध्ये तुम्हाला किती जायचं आहे, तर फक्त 9 पार्ट जायचं आहे. तर जा 9 पार्ट पुढे, म्हणजे ए च्या पुढे तुम्हाला 9 जायचं. पार्ट आहे ना, पार्ट कुठनं सुरुवात होतो, तर ए ने सुरुवात होतो. 14वा पार्ट कितीने सुरू होईल, तर ए ने सुरू होईल. ए बी सी डी ई एफ जी एच आणि आय. आय हा 9 आहे का बघा, तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, म्हणजे उत्तर काय येणार तुमचं, तर आय येणार. समजलं कसं करायचं. पहिल्यांदा तर आपण ह्यांचे हे पार्ट करून घेतले. ठीक आहे, तर पार्ट कितीने कितीने वाढत चाललंय, तर एकाने वाढत चाललं, म्हणजे किती होणार, तर 1 2 3 4 असा वाढत चालला. ठीक आहे, म्हणजे हीच काय आहे, तर आपली नैसर्गिक संख्यांची हे आहे. ठीक आहे, बेरीज आहे. म्हणून आपण काय केलं, तर 13व्या पार्ट पर्यंत आपली नैसर्गिक संख्यांची बेरीज घेतली, म्हणजे किती होणार ती, तर 91 होणार. पण आपल्याला 100व स्थान सांगितलंय, मग आपल्याला 9 घरं अजून पुढे जावं लागणार. ठीक आहे, म्हणजे 14वा पार्ट आपला कितीने, प्रत्येक पार्ट सुरुवात कशाने होते, तर ए ने होते, म्हणून हे पुढे 9 घरं गेलो. ठीक आहे, मग आपल्याला आय भेटला. समजलं. चला, आता इथे काय सांगितलं, 2 नाणी फेकली असता जास्तीत जास्त 1 छापा मिळण्याची संभाव्यता किती. आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं 2 नाणी फेकली तर टोटल संभाव्यता किती येणार, तर 2चा वर्ग घ्यायचा. ठीक आहे, 3 नाणी फेकली तर किती, तर 2चा घन येणार. 4 नाणी फेकली तर 2चा 4वा घात येणार. ठीक आहे, तर आपले 2 नाणी फेकली म्हणजे किती येणार टोटल संभाव्यता, तर 4 येणार. पण आपल्याला त्यांनी विचारलं जास्तीत जास्त 1 छापा मिळण्याची. आता 2 नाणी फेकल्यावर 1 काय येणार, तर टेल येणार. 1 काय येणार, तर हेड येणार. परत काय येणार, तर हेड येणार आणि टेल येणार. आणि परत काय येणार, तर हेड आणि हेड, म्हणजे छापा आणि छापा. ठीक आहे, याचा अर्थ आपल्याला किती भेटू शकतात जास्तीत जास्त, तर 3 संभाव्यता भेटू शकतात. म्हणजे काय, तर 3/4. ठीक आहे, मिळणाऱ्या संभाव्यता छेद टोटल संभाव्यता. ठीक आहे, उत्तर काय तुमचं 3/4. ठीक आहे, चला. आता इथे काय सांगते, एका कोणाच्या कोटी कोणाचे माप त्याच्या कोणाच्या पूरक कोणाच्या 1/4 पट आहे. तर कोणाचे माप किती. त्याचा कोटी कोण काय असतो तुमचा, तर हा समजा 90 डिग्रीचा हे आहे. ठीक आहे, आता ह्या काटकोनाला जो हा कोण आहे, हा कोण तो आपला कुठला, तर लघुकोन. तो किती असतो, तर एक्स घ्यायचा. आणि हा आपला आहे कोटी कोण, तो किती आहे 90 वजा एक्स. आणि पूरक कोण काय असतो, तर हा 180 डिग्री मध्ये असतो. ठीक आहे, तर तुम्ही हा कोण घेतला, हा जर एक्स घेतला तर हा किती असतो पूरक कोण, तर 180 वजा एक्स. आता त्यांनी आपल्याला हे सांगितलंय की कोटी कोणाचे माप म्हणजे किती आहे, 90 वजा एक्स हे किती आहे, तर पूरक कोणाच्या 1/4 पट आहे. म्हणजे 1/4 180 वजा एक्स. बघा आता किती होणार, तर 90 वजा एक्स इकडे येणार. ठीक आहे, आणि त्याला 4 हे गुणिले करा. आणि इथे काय, तर 180 वजा एक्स. इथे करणार 9 चौक 36 म्हणजे 360 वजा 4x बरोबर 180 वजा एक्स. आता 180 आहे 360 मधनं वजा करा म्हणजे किती भेटणार, तर 180. आणि हे 4 वजा आहे ते इथे जाऊन अधिक होणार म्हणजे किती होणार, तर 3x. हे x वजा होणार आणि 3 1 3 3 6 18 म्हणजे हे 60 होणार. म्हणजे x बरोबर काय येणार तुमचं, तर 60 हे उत्तर येणार. समजलं कसं करायचं. चला, आता इथे काय सांगितलं, 5 मीटर 2.5 मीटर गुणिले 0.5 मीटर आकाराची भिंत बांधवायची आहे. तर यासाठी 25 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर आकाराच्या किती विटा लागतील. आता हे मीटर मध्ये. ठीक आहे, तर ह्याला पहिल्यांदा सेंटीमीटर मध्ये करा. 1 मीटर बरोबर काय, ते 100 सेंटीमीटर. 5 मीटर बरोबर किती, तर 500 सेंटीमीटर गुणिले हा 2.5 आहे म्हणजे किती होणार, 2.5 गुणिले 100 तर 250 गुणिले इथे किती आहे, ते 0.5 आहे. तर हे किती होणार, तर 50 होणार. म्हणजे 2 घरानंतर ह्या साईडला सरकणार. ठीक आहे, आणि छेद 1 वीट लागणार. ती एका विटाचा आपला आकार दिलेला आहे ते छेद करा. 25 गुणिले 10 गुणिले 10 हे सेंटीमीटर मध्येच आहे. आता द्या भाग काय होणार, हे 0 जाणार, हे 0 जाणार, हे जाणार, हे जाणार. 25 25 गेला म्हणजे राहायला काय, तर 500 गुणिले 5 5 5 25 म्हणजे 25 आणि हे 2 0. ठीक आहे, मग किती आले, तर 2500 विटा लागतील. समजलं. चला, आता इथे काय सांगितलं, एका छायाचित्राकडे बघून एक माणूस म्हणाला, त्या माणसाचा बाप म्हणजे हा एक कोणतरी माणूस आहे. ठीक आहे, ह्याचा बाप म्हणजे काय, तर तो पण पुरुष म्हणून आपण चौकोन घेतोय. ठीक आहे, माझ्या बापाचा मुलगा आहे म्हणजे हा कोण झाला, तर जी व्यक्ती आपल्याला बोलत आहे एक्स व्यक्ती तिचा पण बाप झाला. ठीक आहे, आणि पुढे काय सांगितलं, मला भाऊ आणि बहीण नाहीत. मला भाऊ आणि बहीण नाहीत म्हणजे काय, तर हा एकुलता एक मुलगा आहे म्हणजे हाच एक्स आहे. ठीक आहे, छायाचित्रातील व्यक्तीचे त्या माणसाशी नाते काय, तर काय नाते आहे, छायाचित्र कोणाचं होतं, इथे होतं. ठीक आहे, म्हणजे काय नातं आहे, तर मुलगा आहे. समजलं. चला, आता इथे काय सांगितलं, रवीचा जन्म 5 मे 1992 रोजी सोमवारी झाला. 5 मे 1992 ला काय होता, तर सोमवार होता. पुढे सांगितलं, तो प्रत्येक वाढदिवसाला चित्रपट पाहिला जातो, मात्र वाढदिवस मंगळवारी किंवा बुधवारी आल्यास तो चित्रपट पाहत नाही. पहिले 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार आहे, तर बघा पहिले 10 वाढदिवस म्हणजे कितपर्यंत जायचं आपल्याला, तर 2002 पर्यंत जाणार ना. 2092 जन्म आहे म्हणजे. तर बघा 1993च्या जन्मदिवसा दिवशी कुठला वार असणार, तर
मंगळवार असणार. कारण का तर वर्षात एकच अधिक अधिक दिवस असतो म्हणजे तो एक एक पुढे जाणार. ठीक आहे. 1994 ला काय असणार तर बुधवार असणार. ठीक आहे ना. आणि 1994 हे तर काय लीप वर्ष नाही मिळत म्हणून एकच अधिक दिवस. ठीक आहे. 1995 ला काय असणार तर गुरुवार असणार. 1996 ला काय असणार तर हे काय झालं लीप वर्ष आलं म्हणजे अजून 2 दिवस पुढे जायचं. ठीक आहे. म्हणजे शुक्रवार नाही येणार काय येणार तर शनिवार येणार. ठीक आहे. परत 1997 ला काय असणार तर एक दिवस असतो अधिक म्हणजे काय तर रविवार. 1998 ला काय असणार तर एक दिवस अधिक असतो म्हणजे काय तर सोमवार. 1999 ला काय असणार तर मंगळवार असणार. आणि 2000 ला काय असणार हे तर लीप वर्ष झालं म्हणजे बुधवार आणि गुरुवार असणार. ठीक आहे. 2001 ला काय असणार तर एक घर पुढे एक अजून पुढे शुक्रवार. ठीक आहे. आणि 2002 ला काय असणार तर शनिवार असणार. ठीक आहे. आता आपण वार काढले. आता त्यांनी आपल्याला सांगितलंय तो मंगळवार किंवा बुधवारी चित्रपटाला जात नाही. तर हा गेला मंगळवार आहे म्हणून, हा गेला बुधवार आहे म्हणून. अजून कुठे मंगळवार बुधवार तर हा आहे मंगळवार म्हणजे इथे पण नाही गेला. अजून कुठे आहे का बुधवार किंवा मंगळवार तर नाही. म्हणजे तो 10व्या वाढदिवसापर्यंत किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही तर 3 वेळा. 1, 2 आणि 3. ठीक आहे. समजलं. चला आता इथे कसं आहे एक घड्याळ एका तासाला 20 सेकंद मागे पडते. ठीक आहे. एका तासाला किती तर 20 सेकंद मागे. ठीक आहे. रविवारी सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावलं होतं. सोमवारी 12 वाजता त्या घड्याळात दुपारी 12 वाजता सॉरी त्या घड्याळात कोणती वेळ दाखवली जाईल तर रविवारी सकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 किती तास होणार तर 24 तास होणार. आणि सोमवारी सकाळी 6 ते सोमवारी दुपारी 12 पर्यंत किती तास होणार तर 6 तास होणार. म्हणजे किती तर अधिक 6 करा म्हणजे टोटल किती झाले तास तुमचे 30 तास. ठीक आहे. आता ते 30 तास आपल्याला चालवायचं आहे. ठीक आहे. तर एका तासाला जर ते 20 सेकंद मागे पडत असेल तर 30 तासाला किती पडेल तर 30 गुणिले 20 म्हणजे किती तर 600 सेकंद मागे पडेल. ठीक आहे. आता 600 सेकंद म्हणजे किती मिनिटं तर छेद 60 करा. हा शून्य गेला हा शून्य गेला 6 10 60 म्हणजे 10 मिनिटं ते मागे पडेल. ठीक आहे. म्हणजे आता वाजल्यात किती दुपारी 12 वाजले सोमवारी. ठीक आहे. म्हणजे किती असेल ते 10 मिनिटं मागे असेल म्हणजे किती वाजले असतील तर 11:50 वाजले असतील. समजलं. चला आता इथे सांगितलं वरील आकृतीवरून वादन येणारे व खेळाडू असलेले एकूण किती विद्यार्थी आहेत तर बघा ते वादन येणारे किती आहेत विद्यार्थी तर 3 आहेत आणि खेळाडू असलेले किती आहेत तर 4 आहेत म्हणजे टोटल किती होणार 4 अधिक 3 7 सोपं आहे. ठीक आहे. चला आता इथे सांगितलं एक प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण 50 संख्या आहे. याचा अर्थ त्यांची डोकी किती असणार किंवा हेड किती असणार तर 50 असणार. त्यांच्या पायाची संख्या 144 आहे म्हणजे लेग किती तर 144. त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती तर हरणाची किती तर 4 पायाची असतात हरणं म्हणजे किती काय असते सूत्र तर L वजा 2H छेद काय तर 2 बरोबर आहे. लेग किती आहेत किंवा पाय किती आहेत ते 144 वजा हेड किती आहेत तर 50 आहेत 50 दुने 100 100 छेद 2 म्हणजे किती तर 44 छेद 2 म्हणजे किती तर 22 काय आहेत आपली तर 4 पायवाले म्हणजे किती काय सॉरी तर हरणं. ठीक आहे. आता मोर काढा. मोर किती असणार आहे तर हे डोकं हे डोक्यातनं हे 4 पायवाले जनावर वजा करा म्हणजे तुम्हाला मोर भेटतील म्हणजे 50 वजा 22 म्हणजे किती तर 28. समजलं. तर अनुक्रमे आपल्या त्याने काय सांगितलं मोर व हरण. मोर किती आहेत तर हे 28 आहेत आणि हरण किती आहेत तर 22 आहेत. समजलं. चला आता इथे सांगितलं एका रांगेत सुनीता ही सुरुवातीपासून 10व्या स्थानी आहे म्हणजे इथून ही 10व्या स्थानी आहे. ठीक आहे. कोण आहे तर सुनीता आहे. सुभाष हा शेवटून 25व्या स्थानी आहे म्हणजे हा शेवट आहे. इथनं 25व्या स्थानी कोण आहे तर हा सुभाष आहे. ठीक आहे. सुभाष पुढे सांगितलं गार्गी ही सुनीता आणि सुभाषच्या बरोबर मध्यभागी उभी आहे म्हणजे गार्गी कुठे आहे तर इथे करेक्ट गार्गी आहे. ठीक आहे. आणि ह्या दोन्ही जेवढे आहेत लोक तेवढी समान आहेत तिच्या. ठीक आहे. त्या रांगेत एकूण 50 व्यक्ती आहेत तर म्हणजे ही टोटल रांग कितीची आहे तर इथपर्यंत 50 जण आहेत. ठीक आहे. तर प्रश्न विचारला गार्गी सुरुवातीच्या स्थानापासून कितव्या स्थानी उभी आहे. आता पहिल्यांदा तर सुनीता आणि सुभाष ह्यांच्यामध्ये हे किती लोक आहेत ही पहिले काढूया. ठीक आहे. तर कसं काढणार 50 वजा 25 आणि वजा 10. ठीक आहे. म्हणजे 50 वजा 35 किती होणार तर 15 म्हणजे किती लोक आहेत याच्यामध्ये तर 15 लोक आहेत. आता गार्गी करेक्ट मध्ये आहे यांच्या. ठीक आहे. म्हणजे गार्गीच्या ह्या साईडला 7 असणार आणि ह्या साईडला 7 असणार आणि गार्गी पकडून टोटल 15. ठीक आहे. आता गार्गी सुरुवातीपासून किती किती अंतरावर आहे तर हे 10 आणि एक सुनीता आणि हे 7 म्हणजे 7 5 12 आणि 10 सॉरी हे किती येणार तर 10 आणि हे किती आहेत आपले तर 7 आहेत म्हणजे 10 अधिक 7 किती तर 17 आणि आपण ही सुनीता. ठीक आहे. म्हणजे अधिक 1 म्हणजे किती स्थानी तर 18व्या स्थानी. ठीक आहे. समजलं. पुढे सांगितलं गार्गीचा शेवटून कितवा क्रमांक लागतो. आता हे इथपर्यंत 25 आणि सुभाष 1 म्हणजे 26 अधिक पुढचे 7 तर 7 न 6 13 1 आणि हे म्हणजे शेवटून कितव्या स्थानावर आहे तर 33व्या स्थानावर आहे. समजलं. चला आता इथे सांगितलं आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे. हा आशिष याचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे.
मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे, म्हणजे जॅक हा मोठा झाला कोणापेक्षा, तर मोहितपेक्षा. आता अशा प्रश्नामध्ये एका साईडची चिन्ह वापरायची, ठीक आहे, दोन साईडला वापरायची नाही. पुढे सांगितलं पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक आहे, म्हणजे हा जॅक ह्याच्यापेक्षा पवन हा वजनाने अधिक आहे, व गोविंदापेक्षा कमी आहे, म्हणजे गोविंदा इथे आला आणि तो कमी आहे, म्हणजे चिन्ह आपलं ह्याच साईडला. ठीक आहे, तर या सर्वात जास्त वजन कोणाचे आहे. आता बघा, हे इथपर्यंत आपल्याला भेटलं गोविंदापर्यंत. गोविंदापेक्षा वजनी कोण आहे, तर हा ए आहे. ए कोण आहे, तर आशिष आहे. समजलं. चला आता इथे बघा काय केलंय, 3 दुने 6, 6 त्रिक 18, म्हणजे इकडे 2 गुणाकार केलाय, हा इकडे 3चा केलाय, 18 चोक 72, म्हणजे इथे 4चा केलाय, म्हणजे पुढे किती येणार, तर 5चा येणार. तर किती येणार, 5 दुने 10, 1 5 7 5 35 ने 1 36, म्हणजे किती उत्तर येणार, तर 360. समजलं. चला चला तर आपण आता सामान्य ज्ञानाचे प्रश्न बघूया. ठीक आहे, खालीपैकी कोणते पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे, तर कुठलं लिहिलं आहे, तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी अँड इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. ठीक आहे, आता हे बुक कोणी लिहिलं आहे, द लॉ अँड द लॉयर्स, तर हे महात्मा गांधींचं पुस्तक आहे. ठीक आहे, डिस्कवरी इंडिया कोणाचं आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया, तर पंडित जवाहरलाल नेहरूंचं आहे. ठीक आहे, त्यामुळे उत्तर काय तुमचं, तर एज. ठीक आहे, चला पुढे. आता टिंबटिंब हे भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर ओळखले जातात. कोण ओळखले जातात, तर राष्ट्रपती ओळखले जातात. ठीक आहे, आणि सीडीएस काय करतो, चीफ ऑफ डिफेन्स, तर तिन्ही दलांना एकत्रपणे नेतृत्व देण्याचे काम करतात. ठीक आहे, चीफ असतात ते. ठीक आहे, चला पुढे. कोणत्या देशासोबत भारताची सर्वात लांब सीमा आहे, तर सगळ्यात मोठी लांब सीमा ही आपली बांगलादेश सोबत आहे, बाकी कोणासोबत नाही. ठीक आहे, तर इथे एक लक्षात ठेवा, आपल्या किती देशासोबत सीमा आहेत, तर 9 देशासोबत आहेत टोटल. ठीक आहे, त्याच्यामधल्या 7 आहेत त्या जमिनीवरच्या आहेत आणि 2 आहेत त्या पाण्यातल्या. त्या पाण्यातल्या कोणासोबत आहेत, तर श्रीलंका आणि मालदीव सोबत आहेत, आणि बाकीच्या 7 आहेत त्या बांगलादेश, चायना, पाकिस्तान, भूटान, म्यानमार, नेपाळ, अफगाणिस्तान. ठीक आहे, अशा देशांसोबत आहेत. तर बांगलादेश सोबत किती आहे आपली, तर 4096 एवढी किलोमीटरची आपली हे आहे. ठीक आहे, चीन सोबत किती आहे, तर 3488, म्हणजे चीन 2 नंबरला येतो, आणि पाकिस्तान सोबत किती आहे, तर 3323, म्हणजे पाकिस्तान 3 नंबरला आहे. समजलं. चला पुढे. डीआरडीओचे संपूर्ण रूप काय आहे, तर डीआरडीओचे आपण काय करतो, तर डिफेन्स करतो, डिफेन्स, बाकी डेअरी वगैरे नाही. ठीक आहे, आणि डीआरडीओचे अध्यक्ष कोण आहेत आता, तर डॉक्टर समीर कामत. ठीक आहे, बाकी इथे डेअरीचा शब्द आहे, तर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड कुठे आहे भारतामध्ये, असं विचारलं तर आनंद गुजरातला आहे. ठीक आहे, आणि दुग्ध क्रांतीचं जनक कोणाला म्हणतात, तर डॉक्टर वर्गीस कुरियनला म्हणतात. ठीक आहे, चला पुढे. पोलीस परिभाषेत CCTNS चे स्वरूप पूर्ण रूप काय आहे, तर काय असते, तर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम. म्हणजे हे जे होतं नेटवर्क, ते कधी आणलं होतं, तर काँग्रेसच्या काळामध्ये पी चिदंबरम होते, त्यांनी हे आणलं होतं. ठीक आहे, म्हणजे एकाच ठिकाणी क्राईम आणि त्यांचं सगळं रेकॉर्ड ठेवायचं. ठीक आहे, चला पुढे. तर मायोपिया हा काय कसला दोष आहे, तर हा दृष्टीचा दोष आहे. काय होतं मायोपियामध्ये, तर जवळचं तर क्लिअर दिसते पण लांबचं क्लिअर दिसत नाही. ठीक आहे, आणि ह्याच्या विरुद्धवाला कुठला आहे, जवळचा दिसतो आणि जवळचं दिसत नाही आणि लांबचं दिसते, तर हायपरपिया म्हणतात त्याला. ठीक आहे, आणि अजून एक आहे बघा, प्रेसबायोपिया. तो काय असतो, तर तो वयानुसार येत जातो, म्हणजे जसं तुमचं वय वाढते तसं तुम्हाला जवळची दृष्टी ही कमी कमी होत जाते. ठीक आहे, तर 3 लक्षात ठेवा. आणि अजून एक त्या दिवशी मी सांगितलं ग्लुकोमा काय आहे, तर हा डोळ्यांचा एक आजार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अंधुक वगैरे दिसायला लागतं. ठीक आहे, पुढे. मनु भाकर हिला ऑलिम्पिक 2024 मध्ये खालीपैकी कोणत्या खेळात पदक मिळालं, तर ती काय होती, तर शूटर होती. ठीक आहे, आणि तिला कुठल्या इव्हेंटमध्ये भेटलं, तर 10 मीटर पिस्टलमध्ये. ठीक आहे, म्हणजे 10 मीटरवर पिस्टल घेऊन चालवायची, आणि तिला अजून एक कांस्य पदक भेटलं, ते मिक्समध्ये भेटलं, मिक्स डबलमध्ये. ठीक आहे, तर तिच्यासोबत जो खेळाडू होता तो कोण होता, तर सरबजोत सिंग. ठीक आहे, मनु भाकर कुठल्या राज्याची आहे, तर हरियाणाची. तर तो पण इव्हेंट कितीचा होता, तो 10 मीटरचाच होता, पिस्टलचाच. ठीक आहे, आता इथे काय विचारले, 1857च्या स्वातंत्र्य समरात खालीपैकी कोणत्या नेत्यांनी भाग घेतला. आता कुंवर सिंग होते, ते पण होते, जनरल भक्त खा पण होते, आणि राणी लक्ष्मीबाई पण होत्या. ठीक आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय योग्य. पुढे. शहनाई कोण वाजवतात, तर बिस्मिल्ला खान वाजवतात. सितार कोण वाजवतात, पंडित रविशंकर वाजवतात. तबला कोण वाजवतात, झाकीर हुसेन बग. आणि बासरी कोण, तर हरिप्रसाद चौरसिया. आता तुम्ही ह्यांचं एक गाणं ऐकलं असेल, मिले सुर मेरा तुम्हारा, बरोबर. त्यांच्यामध्ये सगळे जण आहेत, बघा कधी युट्यूबवर आहे. आता इथे सांगितलं, खालीपैकी कोणती व्यक्ती सध्या राज्यसभेत नामनिर्देशक सदस्य नाही, म्हणजे नॉमिनेटेड मेंबर. आता राज्यसभेत टोटल नॉमिनेटेड मेंबर किती असतात, तर 12 असतात, आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रातून येतात, तर साहित्य, कला, शिक्षण आणि समाजसेवा. ठीक आहे, तर कोण कोण आहेत, तर रंजन गोगोई आहेत का, ते आपले पहिले CJI होते, ते आता लॉ मेंबर म्हणून आहेत. ठीक आहे, PT उषाजी, तर त्या पण आहेत, त्या खेळाच्या कोट्यामधून आहे. ठीक आहे, आणि सुधा मूर्तीजी,
तर त्या पण आहेत, त्या समाजसेवामध्ये. ठीक आहे. आर एन रवी हे नाही आहेत, हे पहिले तामिळनाडूचे गव्हर्नर होते. ठीक आहे. आणि राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो, तर 6 वर्ष असतो. ठीक आहे. आणि दर 2 वर्षाने ते 1/3 मेंबर एवढे निवडून देतात परत परत. ठीक आहे. चला पुढे. आता इथे सांगितलं खालीलपैकी कोणते केंद्रशासित प्रदेश आहे, तर कोणता आहे, लडाख आहे तर लडाख आहे, जम्मू काश्मीर आहे तर हे दोन्ही पण आहेत. 370 हटल्यानंतर हे दोन्ही पण केंद्र शासित आहेत. ठीक आहे. गोवा तर गोवा नाही, गोव्याचा मुख्यमंत्री असतो. ठीक आहे. आणि लक्षद्वीप तर लक्षद्वीप पण आहे. तर उत्तर काय तुमचं फक्त 1, 2 आणि 4. पुढे, लाल मातीचा रंग हा कुठल्या घटकाच्या समावेशामुळे होतो, तर कशामुळे होतो लाल रंग, तर लोहामुळे होतो. तांब लिहायचं नाही, नाही तर लाल तांब असते म्हणून तांब लिहून याल. ठीक आहे. पुढे, खालील शिखरांना त्यांच्या वाढत्या उंचीच्या क्रमाने मांडा. आता नंदादेवी ऐकलं तुम्ही, नंदादेवी कुठे आहे, तर उत्तराखंडमध्ये, आणि हे भारतातलं दुसरं सगळ्यात मोठं शिखर आहे. ठीक आहे. पहिलं कुठलं आहे, तर कांचनजंगा आहे. तर कांचनजंगापेक्षा पण K2 आहे, पण ते POK मध्ये आहे. ठीक आहे. आता हे अनामुडी आहे, ते अनायमुडी आहे, ते कुठे आहे, तर हे पश्चिम घाटामध्ये. कुठे आहे, तर पश्चिम घाट जिथे संपतो ना तिथे आहे, केरलाला. ठीक आहे. आणि हे पश्चिम घाटातलं सर्वात मोठं शिखर आहे. ठीक आहे. पुढचं दोडा बेटा कुठे आहे, तर तामिळनाडूमध्ये. आणि कुठल्या रांगेमध्ये येते, तर निलगिरी पर्वतांच्या रांगेमध्ये येते. ठीक आहे. आणि ह्यांची दोडा बेटाची उंची किती आहे, तर 2637 मीटर आहे. ठीक आहे. आणि आपल्या कळसुबाईची उंची किती आहे, तर 1646 आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याचा क्रम जो आहे ना, क्रम तो असाच आहे. ठीक आहे. सगळ्यात मोठा नंदादेवीच आहे, त्याच्या खालोखाल अनामुडी, त्याच्या खालोखाल दोडा बेट्टा, आणि त्याच्या खालोखाल आपला कळसुबाई. म्हणजे उत्तर तुमचं अच आहे. ठीक आहे. चला पुढे, NDA नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्समध्ये खालीपैकी कोणत्या पक्षाचा समावेश नाही. आता हे कोणी बनवलेलं नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, तर भाजप आणि त्याचे मित्र पक्षांचं जे आहेत ते. ठीक आहे. आणि काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचं आहे ते कुठलं, तर इंडिया अलायन्स. ठीक आहे. तर ह्याच्यामधलं कुठल्या पक्षाचा समावेश नाही आहे, तर जनता दल युनायटेड आहे, तर आहे. हे कोणाचं आहे, JDU, तर नितीश कुमारांचं आहे. ठीक आहे. जनता दल सेक्युलर, तर हे सुद्धा आहे. हे कोणाचं आहे, JDS, तर कुमारस्वामी माहिती आहे तुम्हाला, कुमारस्वामी कर्नाटकाचे, त्यांचं आहे. ठीक आहे. पुढे ही जनसेना, तर तुम्हाला माहितीच असेल यांचं, पवन कल्याणचे आहेत ते साऊथचे सुपरस्टार, त्यांची पार्टी आहे. ठीक आहे, जनसेना. आणि बिजू जनता दल कुठचं आहे, तर ओडिसाचं आहे, बिजू पटनायकांचं. ठीक आहे. ते आता विधानसभेमध्ये भाजप सोबत हरले. ठीक आहे. म्हणजे म्हणून ते BJP सोबत अलायन्समध्ये NDA सोबत नव्हते. ठीक आहे. उत्तर काय तुमचं, बिजू जनता दल. पुढे, सन 2024 मध्ये ICC T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने कुठल्या संघाचा पराभव केला, ते सगळ्यांनाच माहिती असेल, तर साऊथ आफ्रिकेचा. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सामनावीर कोण होता आणि मालिकावीर कोण होता. मालिकावीर कोण होता, तर जसप्रीत बुमराह, आणि सामनावीर कोण होता, तर विराट कोहली. चला पुढे. आता 2048 KB म्हणजे किती मेगाबाईट्स. आता 1 MB म्हणजे किती असते, तर 1024 किलोबाईट असते. आता ह्याचे दुप्पट करा, हे 2 MB केलं म्हणजे इथे किती होणार, 2048 म्हणजे किती, तर 2 MB. समजलं. पुढे, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय, तर डेटाचं नेटवर्क वापरून वस्तूंचं कनेक्शन. ठीक आहे. म्हणजे काय, तर बघा तुम्ही एक MG हेक्टर गाडी बघितली असेल, तर त्याच्यामध्ये ते दाखवायचं नाही का त्याच्या ॲडव्हर्टाईजमध्ये, की त्याच्या स्क्रीनवरनं ते रूफ वगैरे खोलतात, ती गाडी टायमिंगवर आपण हे करू शकतो, कूलिंग करू शकतो, किंवा AC चालू ठेवू शकतो, असं काय काय असते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या वस्तू ह्या इंटरनेटद्वारा कनेक्ट करू शकतात. ठीक आहे. त्याला म्हणतात इंटरनेट ऑफ थिंग्स. चला पुढे. आता रवींद्रनाथ टागोर यांना मिळालेला सर हा किताब खालीपैकी कुठल्या घटनेचा निषेध म्हणून त्यांनी परत केला, तर जालियनवाला बाग हत्याकांड जेव्हा झाला तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचा सर हा किताब परत दिला. कोण होता तो पोलीस कमांडर ज्याने गोळ्या चालवल्या, तर जनरल डायर. आणि तिकडचा मेन हे कोण होता, तर ओडवायर होता, ओडवायर. ठीक आहे. कलेक्टर. ठीक आहे. पुढे, खालीपैकी कोणता पुरस्कार संगीताशी संबंधित आहे, तर ग्रॅमी हा असतो तो संगीताशी संबंधित, तो पण अमेरिकेमध्ये दिला जातो. पुलित्झर असतो तो पत्रकारितेशी असतो. ठीक आहे. तो पण अमेरिकेमध्ये दिला जातो. ठीक आहे. मॅग्सेसेस आहे तो आपला एशियाचा नोबेल म्हणतात ह्याला. ठीक आहे. तो कुठे दिला जातो, तर फिलिपिन्समध्ये जातो, फिलिपिन देशाद्वारे दिला जातो. ठीक आहे. आपल्या एका देशातल्या पत्रकारांना हा भेटलेला आहे. कोण आहेत ते, तर रवीश कुमार. ठीक आहे. आणि बुकर असतो तो कशासाठी दिला जातो, तर तो साहित्यासाठी दिला जातो. ठीक आहे. म्हणजे ह्याला साहित्याचा नोबेल म्हणतात, बुकरला. ठीक आहे. पुढे, हे टिंबटिंब हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखले जातात, तर कोण असतात, कोण आहेत, तर संत ज्ञानदेव. ठीक आहे. पुढे, खालीलपैकी कुठली संस्था ही घटनात्मक संस्था नाही, तर कुठली नाही, तर योजना आयोग किंवा प्लॅनिंग कमिशन. आता त्याचं रूप काय केलं, आपण नाव काय चेंज केलं आहे, तर नीती आयोग. त्या दिवशीच आपण एक प्रश्न आलेला नीती आयोगवर. ठीक आहे. आता त्या नीती आयोगचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो, तर पंतप्रधान असतो देशाचा. ठीक आहे. भारतीय निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशनर कोण आहेत आता, तर राजीव कुमार आहेत. ठीक आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशनर, स्टेट इलेक्शन कमिशनर कोण आहेत आता, तर आत्ताच त्यांची नेमणूक झाली आहे, ते कोण आहेत, तर चोकलिंगम म्हणून आहे. ठीक आहे. त्याच्या आधी कोण होते, तर UPS मदान होते. ठीक आहे. पुढे, ते UPSC चे कोण आहेत चेअरमॅन, तर मनोज सैनी. ह्यांनी पण आता रिटायरमेंट घेतलेली आहे. ठीक आहे. किंवा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. ठीक आहे. त्यांच्या बदली आता नवीन कोण आलाय, ती महत्वाची आहे. ठीक आहे. कोण आहे, तर प्रीती सुदान. लक्षात ठेवा, हे येऊ शकते. ठीक आहे. हे आत्ताच नेमणूक आहे. ठीक आहे. प्रीती सुदान. वित्त आयोग किंवा हा
फायनान्स कमिशन किती आहे तर 16वे आहे आणि ह्याचं अध्यक्ष कोण आहे तर अरविंद पंगारिया. ठीक आहे, चला. आता मोक्का कशाशी संबंधित आहे तर संघटित गुन्हेगारीशी आहे. ठीक आहे, मोक्का लावतात बघा पोलीस. पुढे, गोदावरी नदी खालीपैकी कुठल्या जिल्ह्यातून वाहत नाही तर लातूरमधून वाहत नाही. ठीक आहे, टिंबटिंब हे महाराष्ट्रातील काळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखले जाते, तर कुठलं चंद्रपूर. तर हे लोकल प्रश्न आहे, चंद्रपूरचा पेपर आहे म्हणून. तानसेन हे टिंबटिंबच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार व कवी होते. कोणाचे होते तर अकबराच्या होते. ठीक आहे, पुढे, सतीच्या प्रथेच्या उच्चाटनामध्ये प्रमुख भूमिका बजावणारी व्यक्ती कोण होती तर कोण होते तर राजा राममोहन राय. आणि त्यांनी कुठला समाज काढला होता तर ब्राह्मो समाज काढला होता. महात्मा ज्योतिराव फुलेंनी कुठला काढला होता तर सत्यशोधक समाज काढला होता. ठीक आहे, पुढे चला. तर अशा प्रकारे आपण चंद्रपूर जिल्ह्याचे बॅट्समनचा पेपर संपवलेला आहे. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या विश्लेषणात. ठीक आहे, चल, शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.